MIDC सुनील नगर येथे विजेचा धक्का लागून 2 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सोलापुरात MIDC परिसरातील सुनील नगरमध्ये रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। अशोक पोगुल यांच्या घराच्या गच्चीवर जाहिरात फलक काढण्याचे काम सुरू असताना MSCBच्या सर्व्हिस वायरचा स्पर्श होऊन या दोघांचा मृत्यू झाला। चंद्रशेखर नारायण दोंतुल वय 42 राहणार विठ्ठल नगर आणि गंगाधर ताटी वय 40 राहणार सुनील नगर अशी या मृतांची नावे आहेत। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। नागरिकांनी तातडीने त्या दोघांना सिव्हिल रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना इथे आणण्याआधीच ते मृत झाल्याचे घोषित केले। ही बातमी समजताच नातेवाईकांना दुःख अनावर झाले। आलं होतं, मग चंदूला नाश्ता करत होता, त्यांनी म्हणलं चल रे दोघं मिळून अर्धा तासाचं काम आहे, चल म्हणलं, मग दोघं मिळून गेलं। मग त्यांच्यासाठी हे दोघं बी मेलेत। आता आमचं पोरांचं काय, आमचं काय परिस्थिती काय आमचं आता? त्यांनी असलं तरच आमचं काम आहे, त्यांनी नसलं तर आम्हाला काय बी नाही बघा। त्यांच्यावरच आमचं सगळ्यांचं, त्याला कव्वा बी काय बी झालं नाही, त्याला एकदा बी औषध घेतलं नाही त्यांनी, कुठलंच त्याला हेच नाहीच नाही बघा। चांगल्या व्यक्तीला असं झालं, कारवाई झाल्यानंतरच आम्ही बॉडी घेणार। यांच्या घराकडून दोघं पण गेलेले आहेत त्या ठिकाणी। मग आता ह्या तिसऱ्या व्यक्तीचं काय नाही तर त्या मालकाशी आपण त्यांनी सांगावं असं काय आहे ते। आणि आम्हाला काय आहे ना, आता यांच्या मागं जे 2 मुलं आहेत, बायको आहे, त्यांचा भविष्य निर्वाहाचा पूर्ण प्रश्न निर्माण होतो आहे। आणि ह्या बाबतीत ते त्यांच्या मालकाशी आम्हाला ते योग्य त्यांचा मुभा मिळाला पाहिजे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळ सुन्न वातावरण होते। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे।